पाऊस आहे ना, बाहेर नाही जायचं कुठे, इथे बसा. रंग बघा ना या फुलांचा किती छान आहे तो. ते आपल्या सेफ्टीसाठी ना खूप चांगलं असतं. म्हणजे ही भाजी की नाही कडू लागते ना, त्याच्यामुळे आमच्याकडे असं म्हणजे खाऊ नाही शकत असं काय. माणसं उठले जाणार नाही. हा बघा शेरू कसं वेटिंगला आहे. आता ना त्यांना सोडलीच नाही बाहेर, पाऊस इतका पडतोय. मग ही साखळी बांधून त्यांना आणलं बाहेर सुसू करून. त्याला परत बाहेर जायचंय, थांबतच नाही. डोळ्या खोलते मी आता, बघ डोळे चमकतात. चल बाहेर पाऊस बघ किती पडतो. चल ये, तो बघा बाहेर काय पाऊस पडतोय आणि काळोख बघ केलं पावसाने. हां, आणि ह्या पावसामध्ये ह्या दोघांना बाहेर जायचं असतं. पाऊस आहे ना, बाहेर नाही जायचं कुठे, इथे बसा. हे बघा पावसाचा नुसता कहर चालू आहे 2 दिवस झाले. अजिबात थांबलेला नाही पाऊस. 1-2 मिनटं थांबतो आणि परत चालू होतो. असं काय आहे. काय बघा आपल्या पाण्याच्या बादल्या मात्र भरल्यात भरपूर. पाण्याची कमी नाही अजिबात. कुठे गेला? जायचंय तुला, पावसात जायचंय? पाऊस आहे ना बाहेर, चला घरात हो, बसा इथेच, नाही जायचं बाहेर बेटा. हां हां. आमचे भाग्या शेठ बघा खाऊन पिऊन झाले तरी मस्त बघा रुबाबात बसलेले आहेत. आणि एक शेठ आमचे बाहेर गेलेत खेळायला पावसापाण्यातनं, अजून काय आलेले नाहीत. हे पण गेले होते पण हे आले 5-10 मिनिटांनी. भाग्या कसं दिसतो बघ, कसं बसलाय बघ रुबाबात. कोल्हा, ए कोल्ह्या, आपल्याच तालात आहे. दादाच्या मागे मागे सकाळपासून, कुणाला अजिबात सोडत नाही ना. बोका, हे माझ्या बोका, हे माझे बोका, हे माझे बोका. जाई कर, झोपून जायचंय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी माझं की नाही मी खूप असं लवकर आवरून घेतलं आहे. आज देवपूजा करायची, म्हणजे आमचं सुतक की नाही संपलेलं आहे आज. म्हणजे 12 दिवस देवपूजा नव्हती केली. तर आता देवघर साफ करायचं आहे, ते अगोदर करून घेते आणि त्याच्यानंतर जायचं आहे फुलं काढायला. तर पाऊस थोडंसं थांबला आहे म्हणून म्हटलं पटकन जाऊन पहिला फुलं काढायला पाहिजे. नंतर का पाऊस सुरू झाला तर म्हटलं ते पण राहून जाईल. बघते आता, विचार करते आधी देवघर साफ करू का फुलं काढू. तर मला असं वाटतं की आधी देवघर साफ केलं ना की बरं पडेल, कारण फुलं काढून आणली का लगेच मग पूजा होऊन जाईल ना. आणि असं खूप दिवसानंतर पूजा करायची, त्याच्यामुळे मन पण अगदी प्रसन्न आहे. त्याच्यामुळे पटापट सगळं आवरून घेतलं. घरातलं पण बहुतेक सगळं झालेलं आहे काम, म्हणजे झाडलोट हे ते सगळं छोटी मोठी कामं सगळी करून घेतलेली आहेत. तुम्हाला मगाशी शेरूचं दाखवलं ना, शेरू गेला मगाशी खेळायला. त्याला म्हणजे बराच वेळ तो होता बाहेर, पाऊस खूप होता ना, त्याच्यामुळे जायला तयार नव्हता. आणि जसं वाघ्याला सोडलं ना तसे मग 2 जण गेले होते. वाघ्या परत रिटर्न आला, पण शेरू काय आलेलं नाही आहे. पण येईल तो, जास्त वेळ काय राहणार नाही. असं आहे, ते खेळायच्या हिशोबाने जातात, घरात बसून बसून पण कंटाळतात ना, त्याच्यामुळे सगळं आहे असं. तर देवघराची अवस्था बघा, हे बघा किती धूळ आहे. त्याच्यामुळेच मी ना कपडा टाकून झाकून ठेवते, कारण 10-12 दिवस जरी बंद राहिलं ना इतकी धूळ बसते. त्याच्यामुळे नंतरला असं बघून ना खूप असं वाईट वाटतं. असं आहे, तुम्हाला बाहेर ते जवळून दाखवते किती धूळ इथे आहे ते. हे बघा किती धूळ ह्या देवघरावरती. हे बघा किती धूळ, माती एवढी, म्हणजे झाकून ठेवलं असताना पण एवढी बघा धूळ आहे देवघरावरती. सगळं आता पटापटीनं स्वच्छ करून घेते. ए वाघ्या, चल घरात, चला बेटा घरात, पावसात ना काय बाहेर, चला चला चला. हा बघा किती पाऊस भरून आलाय बघा, किती काळोख केलाय पावसाने. आता कधी पण कोसळायला सुरुवात होईल. पटकन म्हटलं फुलं काढून घेऊया. देवाची पूजा फुलांशिवाय अपूर्ण आहे की नाही, फुलं पाहिजेत. तर ही बघा, ही सफेद फुलं, पांढरी फुलं, चाफा बघावं लागेल.
किती आहे ते. आपल्याकडे गोंड्याची फुलं भरपूर आहेत. आज म्हटलं गोंड्याची फुलंच काढते, पण ती मागच्या साईडला आहेत. पावसाची भीती वाटते. हे बघा झाली सुरुवात झाली आहे पावसाला. वातावरण बघा ना किती छान वाटतं ना, पण मस्त वाटतं ना. भले पाऊस भरपूर पडतोय पण वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे ना, छान वाटतं. पण असं कंटाळा येत नाही. इतकंच की आपल्याला घराच्या बाहेर नाही पडायला मिळत, त्याच्यामुळे थोडीशी अडचण होते, नाहीतर असं छान वाटतं. तर ही फुलं आहेत ना जुईची, जाई जुई म्हणता ना तुम्ही. ही बघा आपली वेल, ती तुम्हाला बघा मी दाखवते ना गजरा केलेला, तर ही वेल आहे. अशी सगळीकडे पसरलेली आहे. अर्धी इकडे ह्या साईडला केले. तिला की नाही करायचं आहे व्यवस्थित. बघू आता कधी पाऊस जरा कमी झाला का नंतर करू. ते जमीन वगैरे खरून करायचे ना. वाघी कुठे बसला बेटा? ए वागल्या, आपल्या वाघ्याची फेमस जागा ही बसायची सध्याची. तर ही बघा इथे आहेत गोंड्याची फुलं. ती थोडीशी काढून घेते. ती आता कालपासून फुललेली आहेत, पण आता आपल्याला पूजेला हवेत ना, चालून जाईल. बघा रंग बघा ना या फुलांचा किती छान आहे. तो सिंगल पाकळीचा आहे. वाघ्या पण आल्या माझ्या सोडीला. हा बघा वाघोबा. ए वाघोबा, आता पुढच्या साईडला जाऊया. ही म्हटलं पहिला लांबची लांबची काढून घेते ना, पाऊस आला तर परत धावायला लागेल. आता मी चाफ्याची फुलं शोधते, पण आज कुठं चाफा दिसत नाही आहे. काल जवळजवळ 6 का 7 चाफे होते, ते मी काढले होते. आणि इथे पण बघा गोंड्याचं रोप आहे ना. आता ह्याची पण फुलं आहे ना मी काढून घेतली, आणि ह्या रोपांबद्दल पण मी थोडंसं सांगते. तर हे बघा, हे आपलं दुसरं चाफ्याचं झाड आहे ना. वरती आहे कळी, पण ती अजून काही फुललेली नाही आहे, त्याच्यामुळे आत्ता काढून काय उपयोग नाही आहे. संध्याकाळच्या वेळेस ते फुलेल. आता कसं पाऊस आहे ना, त्याच्यामुळे फुलं कशी लवकर अशी फुलत नाही. मग असं आहे सगळं. हे बघा इथे पण नाही आहे. तर ना ह्या फुलांच्या झाडांविषयी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती तुमच्याशी शेअर करते. म्हणजे थोडीफार माहिती तुमच्यापर्यंत म्हटलं पोचेल माझ्या माध्यमातून असं. तर आपण बघा आता ही गोंड्याची रोपं तुम्हाला दाखवली. घराच्या अवतीभोवती म्हणजे आम्ही ना बियाणं टाकून ठेवलं होतं, आणि पावसानं ते रुजलेलं आहे. तर ह्या गोंड्यांचा जो वास असतो ना फुलांचा, झाडांचा, त्याच्यामुळे ना म्हणजे जीवजंतू असतात ना, ते घराभोवती ना आपल्या येत नाही. आणि तुळशीची पण रोपं बघा घराच्या अवतीभोवती आमच्या म्हणजे भरपूर तुम्हाला दिसतील. त्याच्यामागचं पण हेच कारण आहे. म्हणजे तुळशीचा पण एक सुगंध असतो वेगळाच, आणि ह्या सुगंधामुळे की नाही जीवजंतू असतात ना आपल्या घराच्या अवतीभोवती येत नाही. त्याच्यामुळेच आपल्या म्हणजे आड्याच्या बाजूला, म्हणजे घराच्या भोवती जास्त करून आहे ना गोंड्याची रोपं वगैरे ना आम्ही असं बियाणं टाकलं होतं. तर हा एक फायदा आहे या गोंड्यांच्या रोपांचा आणि तुळशीचा. त्याच्यामुळे कोणाला जर का माहिती नसेल तर तुम्ही पण असं करून बघा. म्हणजे एक साईडला वाफा तयार करण्यापेक्षा घराच्या अवतीभोवती अशी टाकून ठेवायची, ते आपल्या सेफ्टीसाठी ना खूप चांगलं असतं. तर ही थोडीशी फुलं आता मी काढून घेतली. तो पुढचा चाफा आहे ना, तिथे पण होती गोंड्याची रोपं. ह्या साईडला पण आहेत, पण अजून काही त्याला कळ्या वगैरे काय आलेल्या नाही आहेत. पण आता कळ्या म्हणजे धरायला सुरुवात झालेली आहे. असं म्हणजे एक समजा ना 8-10 दिवसांनी गोंड्याची फुलं पण आपल्याला आता भरपूर की नाही मिळतील. पडतो या कुठं एकटाच. तर ही बघा इतकी फुलं आता काढली. ही पांढरी फुलं आणि ही आपली गोंड्याची फुलं. तर देवपूजा करून घेते आता. तर सुतक लागल्यामुळे रक्षाबंधनसुद्धा माझं की नाही करायचं बाकी होतं. म्हणजे देवाला मी रक्षाबंधन करते, ते आज देवपूजा करून झाल्यानंतर रक्षाबंधनसुद्धा मी आज करून घेतलेलं आहे. आणि देवपूजा तुम्हाला कशी वाटली आजची ती सगळ्यांनी जरूर सांगा मला कमेंट करून. मला मात्र इतकं समाधान आणि इतकं माझं मन प्रसन्न झालं होतं ना देवपूजा करून. म्हणजे हा जो आनंद असतो ना तो वेगळाच बघा असतो, तो शब्दात सांगण्यासारखा नसतो. तुझं ऑफिस चालू झालं कुणाल? टाईम आहे ना अजून? काहीतरी बोलव होतं मी, विसरली. अरे ती राखी बांधावी लागेल ना, देवाला राखी बांधली मी. आता तुम्ही दोघंजण कधी बांधणार राखी? संध्याकाळी? कारल्याची भाजी खाशील ना? तोंडाने बोल. काय रे, खाशील कारल्याची भाजी? मी बनवते आज पहिल्यांदा. कडू असते पण मी कडू नाही होऊन देणार, ऐकलंस का? खाऊन तर बघ जराशी, मी बनवते तर खरं आपल्या बागेतली. मागच्या वेळेस नाही बनवली होती एकदा, वैशाली काकीने बनवली, तू खाल्लीस ना, तुला आवडली होती. तशीच बनवते. काय नाही आवडली?
छान वाटतं ना देवघर, देवपूजा केल्यानंतर. मगाशी साफ करायच्या आधी कसं होतं आणि आत्ता बघा. 1 मिनटं मी जरा तो दरवाजा बंद झाला काय वाऱ्याने. लाईट गेले आमच्याकडे, झाला अर्धा पाऊण तास लाईट गेलेली आहे. आता जेवण करायला घेतलं मी. अर्धं जेवण माझं करून झालेलं आहे आणि म्हणजे देवाला कसं नैवेद्य दाखवायचं ना, आज खूप दिवसानंतर देव झाकून ठेवले होते. म्हटलं आज पूजा झाली आहे तर नैवेद्य वगैरे मी दाखवते. तर पटपट आता अर्धं जेवण करून घेतलं मी. आज ना मी पहिल्यांदा कारल्याची भाजी करणार आहे. तर हे बघा, हे आपलं बागेतून काढलेलं कारलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि मला वाटतं काहीतरी 2 अजून तयार झालेले आहेत, म्हणजे कोवळी आहेत ती. तर कुणालचे बाबा आता गेले तर आणायला. मला पण जायचं होतं पण बाहेर पाऊस पडतोय आणि भिजायला होतं, त्यामुळे मी काही घेतलं नाही. शांत राहा बाबा आहे. शेरू भुंकतोय. शेरूला वाटलं कोण नाही, कुणालचे बाबा गेलेत ना बागेमध्ये. असं परत चालू झालं ना पाऊस. तर पहिल्यांदा ही आता कारल्याची भाजी मी करते. आमच्याकडे कारल्याची भाजी कोणालाच आवडत नाही, तर त्याच्यामुळे ही वेळेला मी लावलेली आहे खास करून. कारलं बघा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, फायदेशीर असतं. त्याच्यामुळे ह्या वर्षी ना आवर्जून मी ही वेल लावलेली आहे. म्हणजे सगळ्यांना कारल्याची भाजी म्हणजे आता बनवते पहिल्यांदा मी. बघू आता माझ्या पद्धतीने मी बनवते. रेसिपी काही तुमच्याशी शेअर करत नाही, कारण मी आधी करून बघते. बघा मी केलेली नाही रेसिपी आणि उगाच म्हटलं तुम्हाला काय दाखवणार असं आहे ना. त्याच्यामुळे मी करून बघते माझ्या पद्धतीने आणि जर का छान वाटली तर पुढच्या वेळेस जेव्हा कारली धरतील ना आपल्या बागेमध्ये तर नक्की तुमच्याशी शेअर करीन असं. पण तुमच्याकडे काही टिप्स असतील, म्हणजे हा जो कारला आहे त्याचा कडूपणा घालवण्यासाठी तुम्ही काय काय करता ते मला जरूर सांगा सगळ्यांनी कमेंटमध्ये. आता मी माझ्या पद्धतीने जसं जमेल तसं ह्यातला कडवटपणा आहे ना तो काढण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे ही भाजी की नाही कडू लागते ना, त्याच्यामुळे आमच्याकडे की नाही आवडत नाही. पण मी मात्र खाते. अशी कोणी दिली ना, म्हणजे मुंबईला असताना खाल्ली होती एकदा 2दा, त्याच्यामुळे मला आवडते. पण हे 2 जण खात नाही, त्याच्यामुळे घरात काही कारल्याची भाजी बनवली जातच नाही. तर चला आता ही पटकन मी चिरून घेते आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. आता अंधार आहे किचनमध्ये, त्याच्यामुळे काही दाखवू शकत नाही काय काय केलं आहे मी. तर ही बघा, ही आपली कारल्याची भाजी. पहिल्यांदाच कारल्याची भाजी केलेली आहे. आता बघूया कशी झाली ती. आणि ते देवाचं बघा नैवेद्य काढलेलं आहे. आजच्या जेवणामध्ये कारल्याची भाजी केली, काळे चणे असतात ना त्याची रस्सेवाली भाजी, पुऱ्या बनवल्यात, डाळ भात आणि गोड काही बनवलं नाही ना, त्याच्यामुळे मग हे दही आणि साखर मिक्स करून ठेवलेलं आहे. हे पण घरचंच दही आहे आपल्या. चला आता कुणालचे बाबा देवाला नैवेद्य दाखवतील. हे पाणी भरलं. आता मी जेवण आता बाहेर घेते. ही केळीची पानं बघा बागेतून ना आपल्या आणून ठेवलेली आहेत, पुसून वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आता फक्त वाढायचं आहे. कडू आहे, चवीला कशी झाले, कडू लागणार थोडी पण. बरं आहे नाही खायची भाजी. मग ते काय आहे कारलं आहे ते थोडं तरी कारलंच खाल्लं ना मी. पुरेबरोबर खाऊ बघ. कारला आहे ना हा डायरेक्ट खाऊन बघितला. आता सगळं समजा हा मसाला सगळा खाल्ला ना तर कमी तिखट. नाही नाही पुरेबरोबर असे खाऊन बघ ना. खायची ही आपल्या तब्येतीसाठी चांगली असते. मसाला कमी तिखट, तिखट नाही कडू. ते काय कारलं आहे तर आपण किती पण काय पण केलं ना थोडं तरी ते कडू लागतंच. समजलं, एकदम काय गोड नाही होणार ते. गोड कसं होईल. हां खायची आपल्या बागेतली आहे ना भाजी. चला आता कुणालच्या बाबा जेवत आहेत आणि कुणालचं कसं ऑफिस चालू आहे ना त्याच्यामुळे तो थोड्या वेळाने येईल. एक 15-20 मिनिटं बाकी आहेत. हे बघा पानं घेऊन ठेवलेत. आता वाढत जेवतो आम्ही सर्वजण. सकाळची संध्याकाळ झाली तरी कारण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. बघा आता जरा एक 5 मिनिटं थांबला होता आणि परत सुरुवात झालेली आहे. हे बघा झाली सुरुवात. कुणालचे बाबा ना धुरी करतात, धुरी संध्याकाळची. आणि माझे चंटू पंटू बघा. ए चंटू पंटू हे बघ. ए चंटू पंटू, वाग्या बंटू, थंडी भरली. हा बघा हा शेरू बंटू झोपून आहे, झोपून दुपारपासनं त्यांना थंडी भरले एकदम. चादर बिदर बघा सगळी विस्कडून झाले बेडवरची. शेरू
अबू उठ. जागा आहे पण अजिबात जागचा हलत नाही. ऐकलं काय? जागा आहे पण हलतच नाही जागचा अजिबात. दुपारी आम्ही भरपूर असं झोप काढली एक. म्हणजे मी जवळजवळ अर्धा पाऊण तास झोपले होते. कुणाल जेव्हा आपण ब्लँकेट घेऊन गप झोपून गेले होते. इतका गारठा आणि वातावरण एकदमच सगळं थंडगार आहे. पाऊस थांबायचं नावच घेत नाही आहे. थांबतो एक 5 मिनटं आणि पुन्हा पावसाला सुरुवात होते. माझे वाघ्याशिरू पण एकदम गारठून गेलेत. ते बघा, त्यांच्या अंगावर टाकलं ना की ते सगळं ते काढून टाकतात. ब्लँकेट ठेवतच नाही अंगावरती. त्याच्यामध्ये आज आरामच करतात, झोपलेलेच आहेत असं आहे ते. तर चला मग ताईनं, आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुन्हा पावसाचा जोर वाढला.